झी 24 तास एक पाऊल पुढे। ईश्वर महाराज माऊलींची पालखी आता थोड्याच वेळात आता बोपोडीला आहे ती आणि काही वेळातच ती पुण्यामध्ये तिचं आगमन होईल आणि प्रशासनाच्या वतीने पुणेकरांच्या वतीने या पालखीचं भव्य अशा प्रमाणात स्वागत होणार आहे। ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांची पालखी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। टाळ मृदुंगाच्या तालात विठू नामाचा चालणारा गजर यामुळे या वारीत आपण सुद्धा सहभागी व्हावं अशीच प्रत्येकाची इच्छा असते आणि म्हणूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा काही काळ का होईना पण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आणि त्यांनी वारकऱ्यांसह फुगडीचा आनंद सुद्धा लुटला। गेले काही वर्ष माझी खूप इच्छा होती की एक थोडं अंतर का होईना पण वारीमध्ये पायी चालवं। बऱ्याच वर्षानंतर आज माझी इच्छा अगदी पूर्ण नसली झाली तरी मी म्हणेन की इच्छेला सुरुवात झालेली आहे आणि खरंच हे वातावरण हे भारावलेलं आहे। हेलिकॉप्टरमधनं मी ज्या वेळेला दर्शन घेतलं तेव्हाचा अनुभव आणि आत्ताचा अनुभव याच्यात खरोखर जमीन आसमानाचा फरक आहे आणि हे तल्लीन होऊन पंढरीच्या दिशेने जाणारे सगळे वैष्णव वारकरी बघितल्यानंतर हा आनंद अवर्णनीय। झी 24 तास एक पाऊल पुढे।